काय झालं कस काय दादाने वर उडी आणली डायरेक्ट 15 लाखाच्या गाडीचा एवढा मोठा कमाल होईल मला वाटलं पण नव्हतं कधी. कसं वाटतं या हे अशी चिकी मिठी घालायची आणि बसायचं. मिठी. चला आपण कुठे जा फिरायला जाऊ लय मजा येईल तुला फिरायला जावर. मग अयो आई लय भारी वाशी तुझी खमून एकदम. आता हे काय माटाची भाजी अयो माटाची भाजी बाजरीची भाकर एकदम गरम गरम शेवा चुलीवली आणि पाठीमागं सुपर बाईक. ते फायनल 10 लाख रुपये म्हणतोय. अयो थांब मला मरून जाऊ दे एकदा. काय खोटं वाटेल ही गाडी लय शेला दिसतोय. ते गाडी घेतोय पण काय गरजच नाही. अगं आहे चांगली गाडी आहे. काय न ग आपली ती पुण्याची आहे ती घेऊन ये. अगं ही चांगली आहे. काय करायचं पण एवढ्या गाड्याचं तू काय करणार आहे उपयोग काय. अगं ह्यो आता ऐकून घे काय सुद्धा सांगू नको मला. आता लोकांचं पैसे मोठरवाल्याच द्यायचे ते अजून. लय कुठं किंमत आहे तेव्हा कुठलं किंमत पण घ्यायचे पण काय खर्च गाड्याला आणि कुठला आवाज आहे तो गाड्या ती पुण्याची गाडी. 20,000 रुपयाला काय लय येतो. नग काय नग 20,000 रुपये किंमत आहे फक्त. तुला काय मोकळा सोडलाय तू काय विकर. ऐक की मला नको बाबा काय सांगू. माझं डोकं दुखतं मला काय परपंचाचं टेन्शन कमी आहे. बरं ते फायनल 10 लाख रुपये म्हणतोय. अयो थांब मला मरून जाऊ दे एकदा. आय फायनल 9.5 लाख म्हणते काय करायचं. तुझ्या तर असलं तर गुगी गांडीत नाही गुण सावाशीन हो. आग आहे तसं नसतंय आहे चांगली गाडी आहे. घे की मग काय काय हात करतोय माझ्याकडं. चला आपण कुठे जा फिरायला जाऊ लय मजा येईल तुला फिरायला जावर. मस्त जाऊ बुंग वर मुंडकर खाली पाय. नाही अगं जाऊन द्या 2 दिवसासाठी आणली गाडी. म्हणला नेहजा म्हणला तुला हा इच्छा चालवायची तर नेहजा म्हणला आपली गाडी आपली तर ती पण माझ्या कसंच घर तुझं पण नेहजा म्हणला काय माझ्याकडे घरी बसून असते नेहजा म्हणला. पण गरीबाचे काय हिला काय तेल थोडं लागतंय बाई. आताच बाय असं 800 रुपये तेल टाकून आलो. पण कोणा कशाला गाणी लागेल येड्यावानी 800 रुपयाचं सिमेंटचं पोतं आलं असतं. बारीक प्रपंच असतो बारीक. बघा बारीक परपंचाला म्हणते ती आई. ही आमची जी पिढी आहे ना ही युनिव्हर्स पिढी म्हणजे universe ओल्ड पिढी नवीन पिढी म्हणायचं गेला. पैसे उधळायचे पैसे उदळी पिढी. अगं पण आई बाबा कोण घेत नाही पदर जीवा करतो पदर जीवा उडवतो. अरे पण पैसे कुठं कानी नाकी जोडे काकला पैसे दे पैसा कमवाय काय जेवढं काकणारच पैसे वाचायला लागतात. हे तर मांडीचं कातड बनलं की लोंब काढून खाली आणि काय फुकाट आले तर पैसे. आणि 800 रुपये तेल टाकले कशाला सांगतोय तो. 800 रुपयाचं गव्हाचं ठिका आलं असतं की 2 महिने खाल्लं असतं आम्ही. आई गाडी बघ ती ठीक बघ तू. अरे पण कसं असतंय भाड्याचं घर खाली कर काय गरज आहे 800 रुपये. भाड्याचं घर पण मजा घेऊन खाली कर. अरे मजा राहतो दिवसा पुन्हा कर खाली येड्यावानी. ही गाडी हायच काय लय मागायची मला सांगून दे फक्त तू. तो ती गा माझं डोकं दुखायला लागले मला झोपू दे आता. हायच किती रुपयाची गाडी लयत लय 9.5 लाख रुपये. अरे लय तस काय असलं असं हाणावा का नाही. इथून म्हणतो या लका लका म्हणला तुला लका हेलिकॉप्टर मध्ये लका म्हणला साऱ्या माणसाने बघितलं. अरे म्हणलं माणसाने नाही महाराष्ट्राने बघून भारताने बघून महाराष्ट्राने बघून महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी बघितलं म्हणलं. ज्या वेळेस दादा हा गाडी छोटी गाडी काय सांगते की कशी मला माझ्या बापाला ह्या गाडीवर बसवून एक राईड हाणायची आणि ती मी हाणणार आहे उद्याच्याला बहुतेक. खतरनाक मध्ये करणार नाही क्रेझी काहीतरी थांबत नाही. ही गाडीला ब्रेक दाबला का नाही ही गाडीला ब्रेक दाबला की गाडी पडते कशी गाडी. कसली किती साईड हिला 4 आयला व्हिडिओ दाखवला ती माणूस मध्ये आला होता आडवा मला आणि बेकार वाचलो होतो मी तिथं. जाऊन द्या द्या चुकी कोणाकडून होती माफ करणार आहे याच्यापेक्षा मोठा पाहिजे. आई माझ्या गाडीला इंजिन हातला होत्या. पण काय झालं असतं म्हणजे त्या लाकड्याला काय करायचं होतं. लाकड्या काय पण बोलत्या. दादा कशी आहे गाडी.
आज मी दादाला बसवणार आहे ह्या 15 लाखाच्या मोटरसायकलवर आणि 8-9 किलोमीटर दादाला मी आता नेणार नाही ह्या गाडीवरती. आणि बघा आता नुसते दादाचं रिॲक्शन. आमचं वडील लय साधं पोळत. चला मी KYT कंपनीचं हेल्मेट घालून निघालूया. या आयो बसत नाही. ओके हां आता ठीक आहे. चला रेडी. चला त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या. चला चल दादाला सुधरलं नाही काय. दादाला काय सुधरलं नाही कसं बसावं गाडीवर. बसा दादाला बसा ये नाही गाडीवर. कसं धर कुठं धरणार नाही आता. जागाच नाही. धरायला जागा नाही. हा हा काय असते 15 लाखाच्या गाडीचा एवढा मोठा कमाल होईल मला वाटलं पण नव्हतं कधी. कसं वाटतं या हे अशी चिकी मिठी घालायची आणि बसायचं. मिठी आय हसते. हा आय हसते. असला रस्ता आहे बघा ही. आणि मी निघालोय दादाला घेऊन सुपर बाईकवरती. कसं वाटतंय. अजून तर काहीच नाही पळवली. दादा म्हणते तर लय हवा लागते. अजून तर गाडी 40 पण नाही घेतली नाही. असं तर असं इथं हां असं असं हां असं करायचं असं हां. नीट बसा. नीट धरून बसा म्हणलं. नीट धरून बसा तिला. दादाने वर उडी आणली डायरेक्ट. सायलेन्सरवर पाय ठेवता. सायलेन्सर आहे खाली. आग येते त्यात ना. आग येते सायलेन्सर मधनं. चप्पल चढून जाईल. आता ना मला वाटलं ना थोडं टिंबुर्णीमध्ये. कारण की दादाची गाडी टिंबुर्णी ठेवलेली आहे ना म्या. आता जाऊ मेन हायवेला लागलो या. चला आता मेन हायवेला. असं पुढं 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 ढकलून बसायचं. नीट बसा हां. काय झालं. कस काय कसं वाटतं या. वार एवढी उलटी या. चालवता का. चालवा की थोडी. दादा नका म्हणून चालवायला. आम्ही टिंबुरीत पोच पण झालो. पण माझ्यापैकी जास्त मला एक गोष्ट वाटते बाबा. मी माझ्या आईवडिलांना जेवढं माझ्या होतं मी तेवढं सुख द्यायचा प्रयत्न करा. तेवढं सुपर बाईक आणू सुपर कार आणू कुठली बी गाडी आणू द्या. मी माझ्या आईवडिलांना त्या गाडीवर बसवणार आणि जी मजा मी घेतो जी फील मी घेतो ना ती मी त्यांना फील करून देणार. माझं एकच ध्येय जीवनात फक्त. आणि मला ती करायचं काय पण करून.
माझा बाप, माझ्या बापाला मी आज 15 लाखाच्या गाडीवर बसवलंय. भले ती माझी नसू द्या, पण मी ती करून दाखवतो या. आणि हिला चालवणं पण काय सोपं काम नाही. दादा म्हणते दमानं की दादाला सवय ना ह्या गाडी बसायची. कुत्र ओके. टेंभुरीतनं गाडी हल्ली, टेंभुरीतनं इथपर्यंत आवाज येत असेल आरामात एकदम. इथपर्यंत आवाज येतो ह्या गाडीचा, इथपर्यंत. म्हणजे हिचा आवाज आहे ना 5 ते 6 किलोमीटर लांब ह्या गाडीचा आवाज ऐकायला जातो. 5 ते 6 किलोमीटर लक्षात राहून द्या मग. ही जी सूक आहे ना, संध्याकाळच्या वेळेस मी एडिटिंग करून ह्या बाजावर बसतो आणि ना माझ्या आई असं गरम गरम अशी माटाची भाजी बनवती, माझ्या आवडीचं मोकळं सोयाबीन. हा. नंतर ना ही बघा रे, मसाले घरगुती आई तयार करते आणि किती भारी जेवण करते. तू किती भारी आहे ग. इकडे एक थोडं तुला गाल धरू दे ग मला. गुलू 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 गुलू. लय भारी भारी जेवण. आता मोकळं सोयाबीन मोकळंच करलंय, हाय समजून खातील आता. ही सुपर बाईक 4 इंजिनची 15 लाखाची मोटरसायकल हिथं असताना आणि आई समोर अशी जेवण बनवती या. अजून काय पाहिजे ना आयुष्यामध्ये, अजून काय पाहिजे मला? तर अजून काहीच नाही पाहिजे. ही स्वप्न होतं, ही ड्रीम मी जगतो या. तू मला काय बोलते, मला खायचं आहे काय नाही, कारण की मी माझ्या आयुष्यात व्यस्त आहे, दंग आहे. आणि ही मला बघणारी माझी पब्लिक आहे खूप जास्त. तुम्ही बघा, सपोर्ट करा. आज दिवसभराची एडिटिंग पण चालू आहे मस्त मध्ये, आणि आई इकडे भाकर घालून करते या. वा, हे जीवनाचा आनंद मला घ्यायला खूप जास्त आवडतो. आणि मला भारी वाटतं, मी तुम्हाला दाखवतो एवढ्या रानामध्ये राहून सुद्धा मी कोण काय 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 करून दाखवतोय. मला माहिती मी कसं करतो समजा गोष्टी. ती असं द्या रे भावांनो, लाईफचा ही तर खरा अर्थ आहे की तुम्ही नवीन काय ना काय आयुष्यामध्ये करत राहा सारखं. अयो आई लय भारी वाशी येतोय खमंग एकदम. आता हे काय माटाची भाजी, अयो माटाची भाजी आणि बाजरीची भाकर एकदम गरम गरम हे बघा चुलीवली. आणि पाठीमागं सुपर बाईक. अरे वा, हा आज तर काय जेवणाला रंग चालायकडे आहे. तोंडला पाणी सुटतंय काय बनकडे, काय बनकडे माया तोंडला पाणी सुटतं असं जेवण चुलीवलं म्हणलं घ्यावा. चला वा, माटाची भाजी वा. अगाय तुझ्या मनाने बघा काय अवघड इकडे गाडी लावली बघा घरामध्ये. आता मी वरच्या घरी निघालो झोपायला. गाडीला ह्या असल्या गाडीला बाहेर ठेवणं मला योग्यच वाटत नाही, त्यामुळे हिला घेतली मी घरामध्ये. मी सुपर बाईक खाली मी घरामध्ये घेतली, मला विश्वास व्हाय नाही राहू. ही बघा ह्या घरामध्ये मी, मला वाटतं ही दरवाजा मोठा वाटतोय का? नाही सारखंच आहे का? मग ह्यात मध्ये कसं काय गेली निंजा Z900? मला विचार पडला या. माझी पल्सर पण आतमध्ये येत नव्हती, पण आज तर मी सुपर बाईक घेतली 15 लाखाची आतमध्ये डायरेक्ट. एवढी मोठी गाडी घेतली, मॉन्स्टर घेतलाय मी आज घरामध्ये आतमध्ये. धान्यवाग घेतलाय घरामध्ये, आहे म्हणते धान्यवाग. गाडी लावली आतमध्ये, चावी घेतो काढून. मला जायचं वरच्या घरी झोपायला. चला सकाळ सकाळ लवकर जायचं, हिला शूटला घेऊन जायचं मला. ओके, ही जी एक लाईट अशीच लागत राहते बघा, लालगी इथं हाय हवा, लालगी लाईट लागते इस्तिरातभर. तर भावांनो, आता मी निघालेलो आहे एडिटिंग करण्यासाठी. आणि उद्याच्याला व्हिडिओमध्ये अजून काय नाही काय खास दाखवणार नाही मी तुम्हाला. आज काय नाही काय वेगळं दाखवलं, आणि उद्या पण काय नाही काय वेगळं दाखवेल. येणारा रोजचा एक प्रत्येक दिवस काय नाही काय वेगळं दाखवत राहील तुम्हाला. तोपर्यंत भावांनो, ही गाडी एक नवीन ब्रँड न्यू आपल्या दारासमोर आपल्या एक नवी शोभा करायची, लक्षात राहून द्या. तर चला आता मी निघालो माझ्या वरच्या घरी एडिटिंग करण्यासाठी. चला तुम्हाला दाखवतो कुठं जायचं इथे. इकडं आमचे गुर्र, इथं माझी खाट बाजया, ह्या बाजू मी झोपून इथं एडिटिंग करतो रोज. मला खूप जास्त भारी वाटते आहे ते येऊन एडिटिंग करायला भारी वाटले. आणि चला आता एडिटिंग करायची आणि इथं झोपायचं. वा लय भारी वाटते इथं. चला एडिटिंग करतो आता मी. रात्रीच्या 9:29 आणि व्हिडिओ लावला आहे यूट्यूबला अपलोडला. हे बघा आता इतक्यात आजची एडिटिंग झाला आहे, डबल एडिटिंग केला. पहिल्यांदा केला त्यातमध्ये मी संगीत टाकायचं विसरून गेलो ऑडिओचा, आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा केलं एडिटिंग. दुसऱ्यांदा टाकलं नाही तर 9:30 वाजेपर्यंत व्हिडिओ पब्लिक झाला असता. नेटवर्क पण चांगलं चालतं या. तर चला मी व्हिडिओ अपलोड करतो भावांनो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. उद्याच्याला अजून काहीतरी नवीन करूया. भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.